नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा तौर आपल्या सर्वांचं माधव विद्या मंदिरमध्ये स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत। आज जे घटक बघणार आहोत त्या घटकाचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने। चला तर मग थोडे आठवा। ऊर्जा म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। ऊर्जेचे विविध प्रकार कोणते? तर स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा हे ऊर्जेचे प्रमुख प्रकार आहेत। ऊर्जेची विविध रूपे कोणती? उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत। यानंतर आपण ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर बघूया। ऊर्जा ही मानवाची महत्त्वाची गरज आहे। विविध रूपातील ऊर्जा विविध कार्यासाठी आवश्यक असते। यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा। आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत या विविध ऊर्जेचा वापर करत असतो। ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते। याचा गुणधर्माचा वापर मानवाने ऊर्जा निर्मितीसाठी केलेला आहे। यानंतर आपण बघूया की विद्युत निर्मिती। विद्युत निर्मितीमध्ये मायकेल फॅरेड या शास्त्रज्ञांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तक हे तत्व शोधून काढले। ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की मायकेल फॅरेड यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला आणि त्या तत्वाचा उपयोग करून बहुतेक ठिकाणी विद्युत निर्मिती ही केली जाते। या तत्वाप्रमाणेच विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते। विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र हे दोन प्रकारचे असतात। एक म्हणजे विद्युत वाहक तार स्थिर ठेवणे आणि व चुंबक फिरता ठेवणे, आणि दुसरं आहे चुंबक स्थिर ठेवणे व विद्युत वाहक तार फिरती ठेवणे। दोन्ही वेळा विद्युत तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते, कारण विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र हे बदलत असते। या तत्वावरच आधारित विद्युत निर्मिती ही केल्या जाते। विद्युत जनरेटर हे यंत्रणा करतात। आता आपण बघूया की विद्युत निर्मिती कशा प्रकारे होते। विद्युत निर्मिती हे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की विद्युत जनरेटर इथं दाखवलेलं आहे। विद्युत निर्मिती केंद्रात मोठी जनरेटरे वापरतात। या जनरेटरातील चुंबक पाती असलेल्या टर्बाइन फिरवली जातात आणि टर्बाइनमधील या पात्यांवर द्रव्य अथवा वायूचा झोत टाकून तो झोतातील गतिज ऊर्जामुळे या टर्बाइनची पाती फिरली जातात। टर्बाइन विद्युत जनरेटरला जोडलेलं असतं आणि यामुळे जनरेटरतील चुंबक फिरते आणि विद्युत निर्मिती ही होत असते। आपण ह्या आकृतीमध्ये बघू शकतात की टर्बाइन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत असतोय। टर्बाइन, जनरेटर आणि विद्युत निर्मिती ही होत असते। थोडक्यात काय तर पुढील विद्युत ऊर्जा निर्मिती पद्धती आहेत। फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्रोत वापरले जातात आणि त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचा प्रकार ठरतो। ठीक आहे, धन्यवाद।